पटकन तुम्हाला मी आता माहिती देते। आता ही जी साईड आहे ही साऊथ कोरियाची साईड आहे। इथे तुम्ही फोटोज काढू शकता, व्हिडिओ शूट करू शकता, पण तुम्ही नॉर्थ कोरियाला एकदम जवळून बघू शकता। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात। सकाळचे 6:25 झालेले आहे। आम्ही लवकर निघालेलो आहोत आणि आम्ही कुठे चाललो आहोत हे तुम्हाला थंबनेल बघून तर कळालंच असेल। आणि तिथे जाण्यासाठी आम्हाला लवकर उठावं लागलं आणि खूप सुंदर प्लेस आहे ती। आणि जेव्हा पण कोणी साऊथ कोरियाला येतं ना तर तिथे गेल्याशिवाय राहत नाही, तिथे गेलंच पाहिजे, कारण की खूप फेमस आहे ते। आणि तुम्हाला माहिती आहे मी आता साऊथ कोरियामध्ये आहे, तर साऊथ कोरियन मी आज स्टाईल केलेली आहे। त्यांचं हे जे कॉलरचं जे शर्ट आहे ना खूप फेमस आहे, त्याला कोरा काहीतरी असं काहीतरी खारा का काहीतरी असं म्हणतात, खारा। हां, मी काल विचारलं पण मी विसरले आता। ते बघा, हे असं घातलेलं आहे शर्ट आणि त्याच्यावर हे ना ही जीन्स कोरियन स्टाईल। तर हा लुक कसा वाटला मला नक्की सांगा आणि वेगवेगळे लुक करण्याचं नक्की ट्राय करणार। त्यासोबतच परिबेलाने सुद्धा लुक केलेला आहे छान। त्यांनी पण असे कॉलरचे ना हे बघा, तिने पण असं कोरियन स्टाईल असं ते टी शर्ट घातलेलं आहे, टॉप। हां, टॉप घातलेला आहे तिने आणि इथे पण बेलाने घातले बघा पर्पल कलरचं कॉलरचं। छान छान। पप्पाने नाही घातलं, पण मी घातले कोरियन स्टाईल। कोरियन स्टाईल जॅकेट घातले मनोजने, कोरियन स्टाईल जॅकेट घातलेले, पण कोरियन दिसतोय। चला लेट्स गो। आपल्याला खाली जावं लागेल, टॅक्सी घ्यावी लागेल। हो, आणि हिची जर्नी आहे म्हणजे आपल्याला जायचं आहे बॉर्डरला, त्यामुळे जवळपास 1.5 ते 2 तास लागतील बसने। आपल्याला जायचं नांगडोंग स्टेशनला, तर तिथून आपलं पिकअप असेल, तिथे आपल्याला टॅक्सीने जावं लागेल। हो ना, सकाळी 5ला सुटलो होतो आम्ही। आम्ही आम्हाला 10 मिनिटानंतर, आणि आम्हाला जिथे जायचं आहे त्यांना ॲड्रेस सांगितला। आम्ही कोरियनमध्ये आम्ही ट्रान्सलेट करतो, आणि इथे सर्वांनाच इंग्लिश येतं असं नाही आहे। पोचू 10 मिनिटात आम्ही जस्ट उतरलो। आम्हाला रस्ता क्रॉस करायचा आहे आणि समोर बसेस दिसत असेल तुम्हाला। आम्हाला जायचं आहे बसने आणि काही पैसे सुद्धा आम्हाला विड्रॉ करायचे आहे। आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे या अगोदर, पण थोडीफार का असे ना कॅश कॅरी करा। तर कॅश सगळी संपलेली आहे आमची। आणि इथे असं खाली लाईट सुद्धा आहेत, ज्यावेळी हे ग्रीन होईल 7:30 झालेले ग्रीन होईल त्यावेळी आपण क्रॉस करू शकतो। नो, स्टॉप। आम्ही जस्ट बसमध्ये येऊन बसलो आणि 5 मिनिटं आहे अजून बस निघण्यासाठी। आम्ही टूर बुक केली होती ॲक्च्युली, आणि त्यांच्या थ्रूच आम्ही जाणार आहोत। आणि थोडीफार डिटेल्स मी देण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला। आणि तिथे गेल्याच्या नंतर हे चांगली इन्फॉर्मेशन आपल्याला देऊ शकता, आणि ती इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर मी तुम्हाला सुद्धा ती इन्फॉर्मेशन देईन, म्हणजे माझ्यासाठी सुद्धा ते सोपं जाईल। आणि तिथे गेल्यानंतर खूप काही गोष्टी आहे बघायला, पण एवढंच आहे का सकाळी लवकर उठून जावं लागतं। आता तर 7ला आम्हाला यायचं होतं, 7ला तर ॲक्च्युली निघणार होते हे, पण 5लाच आम्ही उठलो होतो। आणि त्यानंतर मग तयारी वगैरे ते झालं आणि आम्ही निघालो एक्झॅक्ट 6:30ला, नाही 6:25ला निघालो आणि 6:45पर्यंत इथे पोहोचून पण गेलो आम्ही। आणि तिथे टॅक्सी तुम्हाला सांगितलं ना कंटिन्यू चालू असतं, 2-2 मिनिटाला कंटिन्यू ना टॅक्सी असतात, त्यामुळे मग असं खूप जास्त वाटसुद्धा बघावी लागत नाही। 100% half day tour, thanks to you. So later I'm going to tell you why. So anyway, please fasten your seatbelt. Seatbelt, please. You must fasten your seatbelt because this bus must fly. We have to fly.
wood and granite. We call it Namdaemun. Namdaemun means South Gate. Just next to Namdaemun, that's why we call it Namdaemun Market. There, you can find and buy anything. तुम्हाला मी मगाशीच सांगितलं आम्ही टूरने आलो आहोत आणि हे आयडेंटिटी कार्ड आहे परीबेलाला आमच्या चौघांना दिलेलं आहे आणि साऊथ कोरिया नॉर्थ कोरियाबद्दल सांगत होते ते पूर्ण स्टोरी सांगत होते आणि तुम्हाला माहिती आहे साऊथ कोरिया आणि नॉर्थ कोरियाची जी दुश्मनी ना खूप जगजाहीर आहे जसं इंडिया पाकिस्तानचं तुम्हाला माहिती आहे त्याच्यापेक्षा पण खूप डेंजर आहे पण बाकीच्या गोष्टी नंतर शेअर आणि टूर गाईड पण आमचं खूप भारी आहे कॉमेडी इंटरेस्टिंग आहे पण Okay, let's go. Follow me. इथे एक अम्युजमेंट पार्क सुद्धा आहे आपण आता ना एक पीस पार्क आहे म्हणजे एक पार्क आहे ते बघणार आपण खेळण्यासाठी नाही आहे तर आम्ही प्रत्येक ठिकाणी थांबत आहोत आणि प्रत्येक स्पॉटला ते थांबून माहिती देत आहे Over 12,000 South Korean hostages could come back through this bridge. Just imagine, okay? Just imagine. Look at me. Once they came back, like me, once they came back on the bridge, some of them shouted, "Wow, we have freedom! Nice! It's our freedom speech!" Right. I know, I'm a bad actor, right? So just imagine. So this is it was the origin of the bridge's name. Since that time, we've called it Freedom Bridge. हा जो आहे हा फ्रीडम ब्रिज आहे आणि त्याच्या एकदम त्या साईडला नॉर्थ कोरिया आहे हा पूर्ण वुडनचा आहे आणि आता दुसऱ्या ठिकाणी चाललो आहोत आम्ही हे बघा ही युद्धामध्ये वापरलेली ही ट्रेन तर आम्ही जेव्हा बसमधनं उतरलो तेव्हा तुम्हाला सांगितलं साऊथ कोरिया आणि नॉर्थ कोरियाचं खूप मोठं युद्ध झालं होतं आणि तेव्हा खूप देशांनी एकमेकांना सपोर्ट केला होता स्पेशली नॉर्थ कोरियाकडनं वेगळे देश होते आणि साऊथ कोरियाकडनं वेगळे देश होते आणि युद्धामध्ये नॉर्थ कोरियाने साऊथ कोरिया पूर्ण कॅप्चर केलं होतं फक्त बुसान राहिलं होतं पण वेळेवर नंतर युएसने सपोर्ट केला साऊथ कोरियाला आणि परत मग नॉर्थ कोरिया आहे ती मग मागे निघून गेली म्हणून मग साऊथ कोरिया सेव्ह झालेली आहे युएसमुळे म्हणून युएसचं आणि साऊथ कोरियाचं जे रिलेशन आहे ते खूप चांगलं आहे त्याच्याचमुळे त्यांचं जे साऊथ कोरिया आहे ते वाचलेलं आहे आणि ही जी ट्रेन तुम्हाला मागे दिसत आहे ना तर त्यावेळेस युद्ध चालू होतं ना तर तेव्हा ती ही ट्रेन आहे बुलेटचे तुम्हाला शॉट दिसत असतील सगळे इथे म्हणजे नॉर्थ कोरियावरनं साऊथ कोरियाला कोणी येऊ शकत नाही साऊथ कोरियाकडनं नॉर्थ कोरियाला कोणीच येऊ शकत नाही चान्सच नाही जसं आपल्या भारतामध्ये तरी कसं इंडिया पाकिस्तानचं वॉर सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते फेमस सुद्धा आहे जग आहेत पण तरी काही लोक तिकडे जातात तिकडचे लोक इथे येतात थोडंसं कम्युनिकेशन तरी आहे पण इथे तेवढं कम्युनिकेशन सुद्धा नाही आहे आता बाकीची इन्फॉर्मेशन ते देत आहे बाकी नंतर बोलते तुमच्यासाठी तुम्हाला सर्वांना माहीतच आहे साऊथ कोरियामध्ये सॅमसंग कंपनी खूप फेमस आहे सॅमसंग आणि हुंडाई पण आम्ही आता त्यांनी विचारलं आम्हाला तर कोणती जास्त फेमस आहे तर जनरली सर्वांनी सांगितलं का सॅमसंग फेमस आहे तर त्यांनी सांगितलं सॅमसंगपेक्षा पण हुंडाई जास्त फेमस आहे ते त्याच्यावर जास्त विश्वास करतात तर हुंडाईचा जो मेन बिझनेस होता ना तो कन्स्ट्रक्शनचा होता आणि ज्यांनी ही कंपन्या चालू केल्या होत्या ना ते नॉर्थ कोरियाचे होते आणि एकदम तो बिझनेस स्टार्ट करण्यासाठी त्यांनी त्यांची एक गाय विकली होती
आणि तेव्हा ते 82 वर्षाचे झाले होते. त्यानंतर ते परत नॉर्थ कोरियाला गेले 1000 गाई घेऊन. तर अशी सिमिलर अशी काहीतरी स्टोरी आहे ज्यांनी हा बिझनेस स्टार्ट केला. आणि कोणी पण साऊथ कोरियाला येताना तर सर्वात अगोदर मग इथे सॅमसंग मोबाईल घेतात. आणि इथे एक गोष्ट मला चांगली वाटली काय, हुंडाई यांचा मोठा ब्रँड जरी असला ना तरी पण इथे ना नॉर्मल तुम्हाला ना दुसऱ्या ब्रँडच्या गाड्या खूप कमी बघायला मिळणार. इथे ते हुंडाईच्याच गाड्या वापरतात आणि मोबाईल पण आहे ते सॅमसंगचेच वापरतात. ॲपल मोबाईल खूप कमी वापरतात. त्यांना त्यांच्या ब्रँडवर ना खूप विश्वास आहे आणि चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. आणि किया पण आता दिसते, किया पण दिसते आणि टेस्ला पण आहे, पण हुंडाईच्याच आहे. इव्हन कार्स पण हुंडाईच्याच होत्या मोस्टली. ओके, वी हॅव टू गो नेक्स्ट प्लेस. हे जे तुम्हाला दिसत आहे हे फिश पार्क आहे, म्हणजे आपण मराठीत म्हणतो ना शांततेचं प्रतीक. तर ते पार्क आहे हे. आणि इथे तुम्हाला ट्रेन दिसत असेल आणि ज्या ज्या कंट्रीचे इथे तुम्हाला फ्लॅग दिसत आहे ना कुठे दिसते का ते पुढे त्याच्यावरती. हां, तर तुम्हाला इथे ज्या देशांचे फ्लॅग दिसत आहे ना ते एवढ्या देशांनी साऊथ कोरियाला मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये आपला भारत देश सुद्धा आहे, भारताचं सुद्धा नाव आहे. त्यांनी मेडिकली भारताने यांना खूप सपोर्ट केलेला आहे. इवन लक्झमबर्गचं सुद्धा नाव आहे इथे. तर दोघं देश, कारण की भारत आपली जन्मभूमी आहे आणि लक्झमबर्ग ही आमची कर्मभूमी आहे. तर त्यामुळे दोघी देशांचं तिथे नाव असल्यामुळे आम्हाला चांगलं वाटलं. आणि त्यानंतर आता आपण इथे जाऊया. आता जर कन्स्ट्रक्शन चालू आहे तरी पण त्यांचं. तुम्ही समोर बघू शकता काही सैनिकांचे नाव आहे जे इथे मरण पावले होते. मोस्टली US ने जास्त सपोर्ट केला होता कोरियाला. कोमलने तुम्हाला अगोदर सांगितलं साऊथ कोरियाला. त्यामुळे तुम्हाला जास्त जे आहेत फ्लॅग US आणि कोरिया. आणि US जेवढे पण सैनिक होते ते 1.8 मिलियन होते. तर टोटल 2 मिलियन सोल्जर्स होते, त्यापैकी 1.8 मिलियन फक्त US होते. त्यामुळे ते US ला खूप सपोर्ट करतात, त्यांना खूप थँक्स म्हणतात नेहमी. जो आता गाईड होता तो पण तेच म्हणत होता की आम्ही त्यांचे खूप ऋणी आहोत, त्यांनी आम्हाला ही मदत केली. हो ना. आणि कन्स्ट्रक्शन चालू आहे. पण छान आहे. ही जी माहिती आहे इथं आल्यानंतर तुम्हाला मिळते. आणि आपण आल्यानंतर लगेच आपण त्या गोष्टीला हिट होऊन जातो, टच होऊन जातो की इथे काय झालं असेल त्यावेळी. हो ना. आणि कारण की त्या थोड्याफार ज्या गोष्टी आहे आपल्यासोबत पण झालेल्या आहे, 2 कंट्रीज मध्ये झालेल्या आहे. आपण पण त्या फेज मधनं गेलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला ती गोष्ट माहिती की पार्टिशनमुळे किती नुकसान होतं आणि किती त्रास होतो फॅमिलीजला, देशाला, त्याच्या इकॉनॉमीला. आणि ही जी वॉर आहे अजून सुद्धा चालू आहे. म्हणजे टेक्निकली ते एकमेकांसोबत फाईट करत नाही, पण ते पूर्णपणे बंद आहे आणि कधी पण काही होऊ शकतं. हो ना. परिपेराला आम्ही मध्ये बसवलेलं आहे. आणि तिथे जी हे छोटा हाऊस दिसतं तुम्हाला ब्राऊन कलरचं, तिथे तुम्ही नॉर्थ कोरियन करन्सी विकत घेऊ शकता. हो, पण ते यूज नाही, कारण की त्यांच्या देशामध्येच त्यांच्या करन्सीला व्हॅल्यू नाहीये. कारण की तिथे वेगळे करन्सी यूज करतात, युरोज, परत बाकीच्या देशांची डॉलर्स. आणि एक तर आपण तिथे जाणार नाहीये. आणि त्यामुळे ते घेऊन आपण मी अजिबात घेणार नाही, मला अजिबात घ्यायची नाही. सोविनियर म्हणून तुम्ही ते विकत घेऊ शकता. हो, किती लोक क्यू मध्ये थांबले. आतमध्ये हीटर आहे ना त्यामुळे बसवले. आपण काय पटकन एक कॉफी घेऊ आणि परिवारासाठी पण काहीतरी घेऊ. आपल्याला परत भेटायचंय आपल्या गाईडला 9-10 ला. आपल्याला 20 till have 20 minutes. लेट्स गो क्विकली. परिबेलासाठी रामेन घेत आहोत आम्ही. आणि हे व्हेजिटेरियन आहे. इथून बघा तुम्ही चूज करू शकता. इथे नॉनव्हेजचे पण आहे, पण व्हेजिटेरियन आहे लकीली इथे. पण आता ते देत आहे बनवून. या दोघांचं खाणं चाललं आता. एकदा खाल्लं का त्यांना सुद्धा थोडीशी एनर्जी येईल. मॅगी सारखंच आहे. केअरफुल या. It's okay. Their family members, but permanently impossible. That's why they are still living here.
700 people. Among them, 360 people are living there in Unification Village. That's part of our last part. So my guess, sometimes you can find kind of black tents. पटकन तुम्हाला मी आता माहिती देते. आता ही जी साईड आहे ही साऊथ कोरियाची साईड आहे. इथे तुम्ही फोटोज काढू शकता, व्हिडिओ शूट करू शकता. आणि ही ऑब्झर्वेटरी आहे. याच्या त्या साईडला तुम्ही शूट नाही करू शकत, इवन फोटोसुद्धा नाही घेऊ शकत. मागच्या वर्षीपर्यंत अलाउड होतं, पण यावर्षी सगळं बॅन केलेलं आहे त्यांनी. आणि जर कोणी शूट केलं तर इलिगल कोणी शूट केलं तर त्याच्यावर लगेच इमिजिएटली ॲक्शन घेऊ शकता. आणि ही ऑब्झर्वेटरी आहे ना, इथून तुम्ही नॉर्थ कोरियाला एकदम जवळून बघू शकता. आणि आम्ही तिथले छोटे छोटे विलेजेस बघितले. आणि डोनाल्ड ट्रम्पना जिथे गेले होते ना, ती सुद्धा आम्ही बिल्डिंग बघितली. आणि नॉर्थ कोरियाचे जे प्रेसिडेंट आहे त्यांना जे भेटले होते ना, तर ते सुद्धा आम्ही सगळं बघितलं. आणि हा DMZ झोन आहे. आणि यानंतर मग त्या साईडला नॉर्थ कोरिया लागतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, साऊथ कोरियामध्ये कंपल्सरी आहे 3 वर्ष ट्रेनिंग घ्यायची मिलिटरीची. पण आत्ता ते कमी झालेलं आहे. आता फक्त 21 महिने आहे. पण 20 वर्षाचं जेव्हा झालं ना, तर तुम्हाला ट्रेनिंग घ्यावीच लागते. आणि हे सेल्फ डिफेन्ससाठी आहे कंपल्सरी. जेव्हा कोणती काही सिच्युएशन आली तर तुम्हाला त्या सिच्युएशनमध्ये लढता आलं पाहिजे, त्यासाठी ही ट्रेनिंग असते. पण काही लोक कंटिन्यू करतात, जी सोल्जर लाईफ आहे ती कंटिन्यू करतात. पण काही लोक फक्त 3 वर्षाची ट्रेनिंग घेतात आणि मग नंतर जी नॉर्मल लाईफ आहे ती जगतात, जॉब वगैरे वगैरे ते घेतात. पण इथे आल्याच्या नंतर आपल्याला नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरियाबद्दल डिटेलमध्ये कळतं. इथे तुम्हाला जर यायचं असेल ना, तर टूर गाईडसोबतच तुम्हाला इथे यावं लागणार. प्लस तुम्हाला इथे कंटिन्यू तुमच्यासोबत पासपोर्ट कॅरी करावा लागणार. इथे तुमचे पासपोर्ट चेक होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे काय रूल्स आहे ते तुम्हाला फॉलो करावे लागतात. आणि हे जे आहे ना, हा जो एरिया आहे ना, हा खूप लांब आहे सिटीपासून. तर त्यामुळे तुम्हाला स्वतःहून ट्रॅव्हल करणं तर इम्पॉसिबलच आहे. पण टूरसोबत जर तुम्ही आले ना, तर तुम्हाला खूप छान इन्फॉर्मेशन मिळते. आपण जस्ट वर्षावर बघतो, पण बाकीचं इथे आल्याच्यानंतर डिटेलमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन कळते. पण इथे आल्याच्यानंतर आम्हाला खरंच खूप मस्त वाटलं. आणि हे बघायचंच होतं. आणि अजून मला भरपूर काही गोष्टी शेअर करायच्या होत्या, शूट करायच्या होत्या. पण ना, आता सध्या त्यांनी बॅन केलेलं आहे. म्हणून आता आम्हाला जायचं आहे. जिथे बस पार्क केलेली आहे ना, तिथे त्यांनी आम्हाला 10:15 बोलवलेलं आहे. अजून 5 मिनिटं आहे, तोपर्यंत आम्ही पोहोचून जाऊ तिथे. तर चांगलं वाटलं इथे. तर ती स्टोरी सांग ना अजून, ती फ्लॅग्सची. तर तुम्हाला माहिती आहे, साऊथ कोरिया आणि नॉर्थ कोरियामध्ये फ्लॅगची जी कॉम्पिटिशन आहे ना, अगोदरपासूनच होती. अगोदर ना साऊथ कोरियाने खूप मोठा फ्लॅग बनवला होता. त्यानंतर मग कॉम्पिटिशन म्हणून नॉर्थ कोरियाने काय केलं, त्याच्यापेक्षा अजून मोठा फ्लॅग बनवला. म्हणजे कॉम्पिटिशन असतं. तर नंतर साऊथ कोरियाने ना विषय सोडून दिला. नाही म्हणजे ते काही वर्ष चालत गेलं. मग साऊथ कोरियाने परत मोठा बनवला, परत नॉर्थ कोरियाने बनवला. नंतर साऊथ कोरियाने मग म्हणजे विचार केला की इट्स ओके, काही त्याचा काही फायदा नाहीये. मग नॉर्थ कोरियाने काय केलं, मग एवढा मोठा बनवला. तर मग तो आता मोठा फ्लॅग आहे. आणि साऊथ कोरियाचा थोडासा छोटा आहे. ते सुद्धा आपण बघितलं इथून ऑब्झर्वेटरी मध्ये. आपण चला लेट्स गो. पण चांगलं वाटलं ऍक्च्युली इथे येऊन ना. हो. आणि तिथली लाईफ इतकी डिफिकल्ट आहे. त्यांनी सांगितलं तिथे खूप जास्त गरिबी आहे. 2 वेळेस लोकांना जेवायला सुद्धा मिळत नाही. तिथली करन्सी एकदम अशी फेल झालेली आहे. त्यांची स्वतःची करन्सी सुद्धा ते स्वतः लोक फेल मानतात, कारण की त्यांच्या करन्सीला व्हॅल्यू सुद्धा नाही अजिबात. परिबेला चला इकडे, इथे जायचंय. चला बेला कम. चल बेला, इथे बेला काहीतरी बघते, इग्लू सारखं दिसतंय तिला. आणि ऍक्च्युली ना वेदर आहे ना आता चांगलं झालेलं आहे. अगं अजून जायचंय आपल्याला. वेदर खूप चांगलं झालेलं. आता ऊन पडलेलं आहे. सकाळी इतकी जबरदस्त थंडी वाजत होती. 6:30 वाजता निघालो. आणि कधी असं वेदर चांगलं होतं असं वाटत होतं आम्हाला. बसकडे जायचं. आता तिथे एक सोविनर शॉप पण होतं. आपल्याला ते तिथे बघायचं काहीतरी. काही लोकांनी ते नॉर्थ कोरियाची नोट जी करन्सी आहे ती पण घेतली सोविनर म्हणून. नाही मला तरी असं एकदा जायचंय नॉर्थ कोरियाला. म्हणजे एक एक्सपिरियन्स घ्यायचा आहे मला तो खरंच. पण तिथे ना खूप इथे तरी आपण फ्रीडम म्हणजे फ्रीली सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करू शकतो. पण तिथे फक्त काय स्पेसिफिक एरियाज आहे ते फक्त एक्सप्लोर करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त खूप स्ट्रिक्ट आहे बाबा. खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत. खूप काही गोष्टी आहेत तिथे. बेला स्लो 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 परी चालू मस्ती. हो ना, पडणार ना. तो रस्ता बघा कसा आहे. वरती चढताना किती दम लागत होता आम्हाला. आता खाली उतरताना काय नाही होत. बेला जरी ह्या एरियाचं नाव डिमिलिटराइज झोन आहे, DMZ म्हणतात, तर पण तरी इथे खूप मिलिटरी आहे. खूप मिलिटरी. ज्याही ऑफिशियली सांगितलं होतं की इथे कोणाची मिलिटरी नसेल, पण ते सेफ्टीसाठी आणि प्रोटेक्शनसाठी इथे खूप मिलिटरी आहे. त्यामुळे त्या वर्डचं ऍक्च्युली काही मिनिंग नाही आहे.
बसमध्ये असं पूर्ण असा फेस पूर्ण त्यांनी कव्हर वगैरे केला होता. जेव्हा आमच्या बसमध्ये आम्हाला उतरायचं होतं ना, इथे पोहोचलो होतं, त्यांचा पूर्ण फेस कव्हर होता. त्यांची स्वतःची पण आयडेंटिटी ऍक्च्युली त्यांना लपवायची असते ना, त्यांचा फेस वगैरे रिव्हील करायचा नसतो. मग पासपोर्ट प्रत्येकाचा चेक केला. इव्हन तुम्हाला एक जो फॉर्म असतो तो फिल करायचा असतो. जेवढे पण लोक बसमध्ये बसलेले असतात ना, तर तो फॉर्म फिल करायचा असतो. पण एक सुद्धा वर्ड असं चूक झाली नाही पाहिजे. तर तुमचा एक सुद्धा असा वर्ड रॉंग झाला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि त्यांनी हे पण सांगितलं, पासपोर्ट चुकू नये या साईडला ना, म्हणजे विसरू नका किंवा हरवू नका, नाहीतर मग इथे ना खूप डिफिकल्ट होतं. कायमस्वरूपी इथंच राहावं लागणार. काही गोष्टी आहे पण मजेदार. पण ते आमचे जे गाईड आहे ना, ते ऍक्च्युली ते खूप इंटरेस्टिंग वेने सांगत होते ना मला. हे आहे आमचे गाईड, खूप इंटरेस्टिंग वेने आम्हाला त्या गोष्टी सांगत होते ना, तर त्यामुळे आम्हाला ना हसायला पण येत होतं. आणि स्पेशली नॉर्थ कोरियाचे ना खूप काही गोष्टी ना असं सांगत होते ना, तर खूप हसायला येत होतं. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, ते ना इथलेच आहे साऊथ कोरियाचे, पण ते नुसतं साऊथ कोरिया नव्हते म्हणत, माय कंट्री माय कंट्री माय कंट्री असं म्हणत होते ना. म्हणजे त्याच्यावर त्यांच्या देशावर किती प्रेम आहे. हो ट्रू. आणि जे गाईड आहे त्यांचं नाव आहे कूल. आम्ही आता साऊथ कोरियाच्या DMZ या ठिकाणी आलो आहोत. आणि इथून तुम्ही जवळून नॉर्थ कोरियाला बघू शकता. आणि थोडंसं गार्डन टाईपच होतं, एकदम स्वच्छ होतं, भरपूर जण फोटोज काढत होते आणि बसेससुद्धा होते. आणि ते बघितल्यावर इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं, एकदम मेंटेन ठेवलं होतं. आणि तुम्ही बघू शकता आमचे जे गाईड होते ते आम्हाला माहिती देत होते का इथून नॉर्थ कोरिया किती जवळ आहे. पण फक्त साऊथ कोरियामध्ये असूनच तुम्ही नॉर्थ कोरिया बघू शकता आणि एकदम एक पाऊल टाकलं का लगेचच तुम्ही नॉर्थ कोरियामध्ये पोहोचू शकता. तर असं त्या गोष्टी सांगत होत्या एकदम कॉमेडी वेने. त्यामुळे मग लोकांना त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या ऐकायला अजिबात बोर झालं नाही. आणि तो प्रवास कधी संपला आम्हाला कळालंच नाही. आता इथे मनोज तुम्हाला स्पेशली दाखवणार आहे का साऊथ कोरियाची आणि नॉर्थ कोरियाची जी बॉर्डर आहे ती. आता बघा मनोज उभे आहे साऊथ कोरियाच्या ठिकाणी. बघा आता साऊथ कोरियाच्या या ठिकाणी मनोज उभे आहे आणि एक पाऊल टाकल्यावर मनोज पोहोचले आता लगेच नॉर्थ कोरियाला. आणि समोर आहे नॉर्थ कोरिया. आणि नॉर्थ कोरियावरनं परत आता मनोज येत आहे साऊथ कोरियाला. सेफ कंट्रीमध्ये पोहोचले परत म्हणून. आणि तिथूनच एक छोटंसं विलेज होतं आणि तिथे हे स्टोर होतं. आणि भरपूर प्रमाणात तिथे तांदळाची आणि सोयाबीनची शेती केली जाते. आणि तिथला हा स्पेशल राईस आहे. 1 किलोची किंमत साधारण 270 किंवा 280 रुपये होती. आणि इथे व्हाईट कलरची सोयाबीन आहे आणि ब्लॅक कलरची सोयाबीन आहे. आणि त्यासोबतच जे वेगवेगळे टाईप्स होते राईसमध्ये. आणि ते हनी होते, चॉकलेट्स होते. आमचे जे गाईड होते ते सांगत होते हे चॉकलेट चांगले, ते चॉकलेट चांगले, हे ट्राय करा, ते ट्राय करा. मग आम्ही सुद्धा काही चॉकलेट्स घेतले आणि छान होतं मस्त स्टोर. ॲक्च्युली तिथले जे शेतकरी होते त्यांना सपोर्ट करत होते. आणि तिथून आम्ही निघालो. आमचा जो प्रवास होता तो परत सुरू झाला. आणि आम्हाला त्यांनी जिथून पिकअप केलं होतं तिथेच आता आम्हाला ते सोडणार आहे. आणि नंतर मला झोप लागली होती, मी झोपसुद्धा घेतली. आम्ही जस्ट रिटर्न आलो. आम्हाला जिथून पिक केलं होतं तिथेच ड्रॉप केलं. आणि छान एक्सपिरियन्स होता. जर तुम्ही सोलला येत असाल, साऊथ कोरियाला येत असाल तर मस्ट आहे, तिथे व्हिजिट करा. तुम्हाला खूप छान माहिती मिळेल आणि खूप इंटरेस्टिंग आहे. ॲक्च्युली बोर अजिबात होत नाही. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.